मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर घरगुती हिंसाचार केल्याचे काही आरोप लावले होते आणि त्या आरोपासंबंधीच म्हणजे जो खटला चाललेला होता तो वांद्रे कोर्टात काल त्याचा निर्णय लागला आणि कोर्टाने जो निर्णय दिलाय त्यानुसार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 1,25,000 अशी पोटगी द्यायची आहे आणि त्यांची मुलगी शिवानी हिला सुद्धा 75,000 असे दर महिना पोटगी त्यांना द्यायची आहे. आणि एकंदरीतच करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि त्यांच्यावर काही प्रमाणात का होईना घरगुती हिंसाचार झालेला आहे अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते कोर्टानं मानलेले आहेत. आता मित्रांनो, जर एकंदरीत या केसकडे बघायचं म्हटलं तर हा धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील आपसामधला हा प्रकरण आहे. म्हणजे हा त्यांचा घरगुती मुद्दा आहे, पर्सनल मॅटर. या केसचा आणि राजकारण या दोघांचं काहीही संबंध नाही आहे आणि राजकारण ह्याच्याशी जोडणं हेही मूर्खपणा आहे. पण मित्रांनो, काही पक्षातील काही नेते आहेत ज्यांना म्हणजे महाराष्ट्रात कोणतीही घटना घडली की त्यावर जर आपण टिप्पणी केली नाही तर आपलं ज्ञान कोणत्या कामाचं अशा प्रकारची समज ठाकरे गटातील स्पेशली काही नेत्यांना आहे आणि त्यापैकीच एक आदित्य ठाकरे सुद्धा आहेत. कारण काल त्यांनी न मागताच एक सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. त्यांनी म्हटलं की मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे न्यायालयात ताशेरे ओढले जातात हे अत्यंत धक्कादायक आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कोणत्याही गोष्टी कशा जात नाहीत अशा प्रकारचा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उचललाय. आता मित्रांनो, हा जो सल्ला आदित्य ठाकरेंनी दिलाय तो बेसिकली त्याचं मर्म हेच निघतं की नैतिक मूल्यांवर जे संतोष देशमुख यांचं प्रकरण झालंय आणि आता हे केस याला बघता मुख्यमंत्र्यांनी धनंजय आपले मुंडे जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा, मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढावं अशा प्रकारचा सल्ला आदित्य ठाकरे देऊ पाहत आहे. पण माझा प्रश्न बेसिकली हा आहे की हा जो सल्ला आज आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना देत आहेत तर सेम सल्ला हाच सल्ला आपले वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 23 फेब्रुवारी 2022 रोजी आदित्य ठाकरेंनी का दिला नाही. कारण मित्रांनो, जर तुम्हाला आठवण नसेल तर तुम्हाला सांगतो की हीच ती तारीख आहे जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना ईडीनं अरेस्ट केलं होतं या आरोपांवर की त्यांचं दाऊद इब्राहिम आणि त्याची गँग डी गँग जी आहे त्याच्याशी संबंध आहेत आणि कुर्ल्यातील एखादी प्रॉपर्टी जी आहे ती इलिगली टेकओव्हर करण्यासाठी जी दाऊद इब्राहिमची बहीण आहे पारकर तिला नवाब मलिक यांनी काही पैसे दिले होते अशा प्रकारचे आरोप करून ईडीनं त्यांची कस्टडी घेतलेली होती आणि न्यायालयात हे प्रकरण चाललेलं होतं. त्या दरम्यान नैतिकतेच्या मूल्यावर जर बघायला गेलं तर हा मुद्दा म्हणजे एखाद्या टेररिस्टची ज्याने की मुंबईत 1993चे सिरियल बॉम्बलास्ट घडवून आणले आणि बॉम्बलास्ट केल्यावर तो पाकिस्तानला पळून जातो अशा दाऊद इब्राहिमशी तुमच्या मंत्रिमंडळातील एका व्यक्तीचा संबंध असल्याचे आरोप लागतात तेव्हा नैतिकतेच्या मूल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीचा राजीनामा सर्वात पहिला घ्यायला पाहिजे होता आणि हा सल्ला आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना द्यायला पाहिजे होता. आता तो का नाही दिला हे त्यांनी सांगावं. कारण मित्रांनो, मी असं म्हणत नाही आहे की धनंजय मुंडे यांचा मुद्दा काही छोटा आहे किंवा नैतिकतेच्या मूल्यावर त्यांनी राजीनामा देऊ नये. मी स्पष्टतः एक पूर्ण व्हिडिओ बनवून ही मागणी केलेली आहे की नैतिकतेच्या मूल्यांवर आणि जे काही आरोप लागत आहेत धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी समोर येऊन आपला राजीनामा द्यावा किंवा त्यांना द्यायचं नसेल तर अजित पवार किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना द्यायला लावा अशी प्रकारची मागणी मी केलेली होती. पण मित्रांनो, जर दोन प्रकरण जर आपण कंपेअर केले तर नवाब मलिक यांच्यावर अत्यंत सिरियस आरोप लागलेले होते. म्हणजे एखादा मंत्री एखाद्या टेररिस्टची त्याचे लिंकेज असतात आणि तो तरीसुद्धा म्हणजे अरेस्ट झाल्यानंतर सुद्धा तो मंत्रिमंडळात कायम राहतो. हे सगळ्यात मोठं उद्धव ठाकरे यांचं फेलियर आहे. म्हणजे सगळ्यात सरप्रायझिंग गोष्ट तर ही आहे की उद्धव ठाकरे या मुद्द्यावर काहीही टिप्पणी करण्याच्या अगोदर शरद पवार आपल्या पक्षाची एक मीटिंग करतात आणि मीटिंग झाल्यावर एक पत्रकार परिषद करतात. त्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणतात की नवाब मलिक यांच्यावर होणारी कारवाई काही नवीन नाही आहे, व्यवस्थेचा दुरुपयोग होत असल्याचे हे उदाहरण आहे. आज ना उद्या अशी घटना घडणार होती हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे यात काहीही नवीन नाही अशा प्रकारचं शरद पवारांचं म्हणणं होतं. पुढे ते म्हणतात की नवाब मलिक सर्वांसमोर उघडपणे बोलतात त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे मुद्दामून केंद्र सरकारने हे केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यावर फार काही सांगण्याची गरज नाही. आणि लास्टची लाईन तर अत्यंत महत्त्वाची, ते म्हणतात की त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे मित्रांनो, शरद पवारांनी ही पत्रकार परिषद जी आहे ती जनतेला किंवा पत्रकारांना सांगण्यासाठी घेतलेली नव्हती. ही बेसिकली उद्धव ठाकरे यांना डायरेक्टली आदेश दिला होता शरद पवारांनी की नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा विचारसुद्धा करू नका.
म्हणजे विचार करा, एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसलाय आणि मंत्रिमंडळात कोणता व्यक्ती असणार किंवा नसणार हे पूर्णतः ठरवण्याचे अधिकार त्या मुख्यमंत्र्याला असतात. ही ताकद त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीची असते आणि हा डायरेक्टली त्या खुर्चीचा अपमान होता. आणि हा सल्ला आदित्य ठाकरे यांना द्यायला पाहिजे होता की एखाद्या व्यक्तीवर, आपल्या मंत्र्यावर टेररिस्टची, दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचे आरोप लागतात, मग त्याचा राजीनामा आपल्याला सर्वात पहिला घ्यायला पाहिजे. आणि हीच तर नैतिकता आहे. चला, मी मानतो की तुम्हाला नैतिकता आणि अनैतिकता याच्याशी काही फरक पडत नाही, पण ॲटलिस्ट तुमची जी पॉवर आहे किंवा इज्जत आहे ती तरी वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यायचा किंवा सल्ला आदित्य ठाकरेंनी द्यायचा. कारण शरद पवार जे की सरकारमध्ये कुठलीही कॉन्स्टिट्युशनल सीट किंवा पॉवर होल्ड करत नाही, म्हणजे बाहेर बसून एखाद्या पक्षाचा प्रमुख, आता तुम्हाला सरकार बनवण्यासाठी, म्हणजे राखण्यासाठी, बनवून ठेवण्यासाठी त्या पक्षाची गरज का असेना, पण ह्याचा म्हणजे मतलब हे तर निघत नाही ना की तो लीडर तुम्हाला ब्लॅकमेल करेल आणि तुम्हाला आदेश देईल की या माझ्या पक्षातील नेत्याचा तुम्ही राजीनामा घेऊ शकत नाही. आणि बाहेर बसल्या शरद पवार उद्धव ठाकरेंना डायरेक्टली ऑर्डर देत आहेत. आणि ॲटलिस्ट आदित्य ठाकरेंनी हे तरी सल्ला द्यायचा म्हणजे उद्धव ठाकरेंना की बाबा ॲटलिस्ट आपली इज्जत राखण्यासाठी तरी हा निर्णय घ्या. म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला बाहेर बसून आदेश देतोय, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्या हातात सगळी पॉवर आहे, मग तुम्हाला ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. अशा प्रकारचा सल्ला त्यांना द्यायला पाहिजे होता. कारण मित्रांनो, कसं असतं की सल्ला देणं हे अत्यंत सोपं आहे. मी पण इथं बसल्या ह्या व्हिडिओमध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांना सांगू शकतो की अमेरिकेत हे झालं पाहिजे, पण कसं असतं की एखाद्याच्या हातात जेव्हा पॉवर असते, जेव्हा तो निर्णय घेणार असतो, त्याचे होणारे परिणामसुद्धा त्याला सहन करावे लागतात. म्हणून निर्णय घेणं हे कधीही सोपं नसतं. आणि निर्णय घेण्यात उद्धव ठाकरे हे पूर्णतः विफल ठरलेले आहेत, असफल ठरलेले आहेत. आणि ॲटलिस्ट देवेंद्र फडणवीस हे स्पष्टपणे सांगतात तरी मीडियामध्ये की धनंजय मुंडे किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव संतोष देशमुख या केसमध्ये जुडलं तर त्याला शिक्षा आम्ही पूर्णतः देऊ. आणि कोणत्याही व्यक्तीला, की तो कितीही मोठा असेल, पण त्याच्यासोबत हायगई केली जाणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष अशा प्रकारचा दोगलापण करतो. आणि त्यांचा दोगलापण हा सरकार असताना नाही, आत्तासुद्धा तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण मी देऊ शकतो. वक्फ बोर्डचं घ्या ना तुम्ही उदाहरण. म्हणजे बाहेर बसल्या संजय राऊत नरेंद्र मोदींना म्हणतात, म्हणजे सल्ला देतात की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन टाका, म्हणजे दिला पाहिजे. पण वक्फ अमेंडमेंट बिल याला जेव्हा समर्थन द्यायची पाळी आली, जेव्हा कमिटी जी बसली होती त्या कमिटीमध्ये यांचे खासदार त्याला विरोध करतात. म्हणजे बाहेर एक बोलायचं, हिंदुत्वाची बाजू घ्यायची, आणि जेव्हा तुमच्याकडे पॉवर असते, जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा मुसलमानांच्या बाजूने निर्णय घ्यायचा. हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्व आहे आणि कोणत्या प्रकारची ही तुमची नैतिकता आहे, ही लोकांना एकदा समजावून सांगा. कारण लोकांना हे आता त्यांच्या बुद्धीच्या परे, इवन मी सुद्धा समजण्यास सक्षम नाही आहे सध्या की तुम्ही कोणत्या प्रकारची नैतिकता पाळताय हे 2019 पासून. असोच मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि याबद्दल जे काही सल्ले ठाकरे गटाकडून येत आहेत यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.